तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आता काही दिवसातच गणपतीचे आगमन होणार आहे, म्हणजेच आपल्या बाप्पाचे आगमन होणार आहे। तर त्यासाठी मला काही डेकोरेशन करायचं होतं आणि काही सुचत नव्हतं की कोणतं डेकोरेशन करू म्हणून मी ठरवलं की आता यूट्यूबवर बघतो आणि जे डेकोरेशन आवडलं ते करतो। तर 2-3 व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर मला म्हणजे व्हिडिओ दिसला तो याचा डेकोरेशनचा, तर तो होता नारळाचं डेकोरेशन। मग मी ठरवलं की आता हेच डेकोरेशन करायचं म्हणून। तर तुम्ही बघू शकता की मला हेच डेकोरेशन करायचं ना, असंच मी डेकोरेशन करणार आहे। पहिले पैसे वगैरे चेक केले आणि पैसे होते, म्हटलं चला आता जे वस्तू लागते ते घेऊन या। आता जेवढे पैसे तेवढी वस्तू घेऊन येतो। सगळ्यात पहिले पिशवी वगैरे घेतली आणि चला म्हटलं जाण्यासाठी निघतो आणि चप्पल वगैरे घातली आणि जाण्यासाठी निघालो। तर दुकान जे होतं ते जवळपासच होतं, म्हणून माझ्या मित्रांनी मी पायदळच तिथे जात होतो। तिथे गेल्यावर आम्ही सुयोग शृंगार या दुकानात गेलो, जनरल स्टोअर आहे ते। तिथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळते, चॉकलेट पण मिळत होती। पण आम्हाला चॉकलेट नव्हती पाहिजे, म्हटलं जे कामासाठी आलो पहिले तेच काम करावं म्हणून सगळ्यात पहिले आम्ही टिश्यू पेपर आणि फेविकॉल घेऊन घेतला। तर ते झालं आमचं सामान पूर्ण, जे म्हणजे वस्तू होती त्यांची झाली 65 रुपयाची। नंतर मी घरी परतलो। घरी परत आल्याबरोबर म्हटलं पहिले वस्तू चेक करून घ्यावं की बरोबर आहे की नाही। तर सगळ्या वस्तू घरी आणून घेतल्या आणि चेक केल्या बरोबर आहे की। तर त्या वस्तू बरोबर होत्या। तर आता उद्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्या डेकोरेशनसाठी मी हे कुठे वापरणार आहे म्हणून। धन्यवाद।